पण या घराला मी खरंच जाम मिस करणार. येस, मी पण मिस करणार. आम्हाला सोडायचं नव्हतं हे घर लवकर, पण काहीतरी आहे. मला असं वाटतंय सूर्य पश्चिमेला उगवलाय का पूर्वेला. बघ चेहरा रडलेला आहे. बघ बघ का असं करतो हा, का असं करतो. काय बोलतोय तू. अरे मम्मी बोलली पोटात आहे ना जागा बिर्याणी खायची, तर मी बोललो अरे मम्मी मला खरंच नकोय ती बिर्याणी. मी बोलत पण नाही, मी खरंच तुला बनवतच नाही. मी बोलत पण नाही, बनवतच नाही. तू बोलतो मी बोलत पण नाही. काहीच येत नाही. एवढीशी बिर्याणी बनवते काय काय बिर्याणी तुझी कोण खाणार नाही. तू तर मला खाणार बिर्याणी. मग तेव्हा तोंड असं तू सो हे गाईज वेलकम बॅक. 1 2 3 कर ना. सो हे गाईज वेलकम बॅक टू वाव अँड कोमल यूट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये. आणि आज काहीतरी स्पेशल ब्लॉग आहे. स्पेशल नाहीये, स्पेशल आहे. मला तरी हा स्पेशल नाही वाटत. थोडंसं इमोशनल फुल ब्लॉग आहे. थोडंसं हॅप्पी आणि थोडंसं सॅड असा ब्लॉग असणार आहे. तुम्हाला काहीतरी गुड न्यूज पण आहे आणि काहीतरी बॅड न्यूज सुद्धा आहे. तर पूर्णपणे ब्लॉग बघा. असं समजा की या घराचा हा शेवटचा ब्लॉग आहे. तो सॅड. सो सॅड. चला पुन्हा सांगतो आम्ही पूर्ण काय आहे काय नाही. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या या युट्यूब चॅनलला. कोमल खरंच सांगतो, काही असू दे पण या घराला मी खरंच जाम मिस करणार. येस, मी पण मिस करणार. आम्हाला सोडायचं नव्हतं हे घर लवकर, पण काहीतरी आहे. बॅड न्यूज ही आहे की हा घर सोडतोय. गुड न्यूज ही आहे की आम्ही कुठेतरी चाललेलो आहे. आम्ही दरवर्षी शिफ्टिंग करतो. एवढा कंटाळा आलाय. तुम्ही जेव्हापासून ब्लॉग वगैरे तेव्हापासून बघताय दरवर्षी आमची शिफ्टिंग असते. दरवर्षी. और हमारे जिंदगी में ना मेरे को लगता है शिफ्टिंग 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 लिखा है. होई आहे पण फायनली ठीक आहे. आम्ही एक्सपिरियन्स घेतो वेगवेगळे. मी या ब्लॉग मध्ये नाही सांगू शकत काय विषय काय ना. नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगेलच मी. पण आज तुम्हाला ह्या घरामध्ये माझ्या बायकोची इच्छा पूर्ण केली आहे मी. ते नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगितलं आता. करा. तर या घराला खूप मिस करेल मी. काय मॅडम काय मला सगळ्यात लहान गोष्ट वाटते माहितीये का, संसार उजळायला आता. म्हणजे काय विषय. एक खरं सांगून तर मी सर्वात जास्त मिस करेल तर या किचनला. किचन मध्ये मला सत्वाला यायचं असते. ते मला पण यायचो. आणि दुसरी गोष्ट कंटिन्यू आपले जेवढे पण तुम्ही ब्लॉग बघितले असतील ऑलमोस्ट काही कोमल करताना वगैरे तर मी किचन मध्ये येऊन ब्लॉग घ्यायचो आणि कोमलची जरा मस्ती करायचो. सो या किचनला तुम्ही आता बघून घ्या. नेक्स्ट ब्लॉग पासून किचन मी मिस करणार आहे. कारण मी इथं कामं गेले, मम्मीने गेले. पण मी पण येतो ना असं तोंड घेऊन ब्लॉग घ्यायला. तू टाइमपास करणार नाही. तू सगळीकडे टाइमपास करते. कोणत्या पण किचन असो तू टाइमपास करायला आहेस. लेकिन तू कर भी क्या सकता है यार. हाँ, मैं कर क्या सकता हूँ. मैंने है ना फैसला किया है. करेक्ट फैसला किया. तू कुछ नहीं कर सकता. पण त्यांना या असं लोकेशन परत भेटणार नाही ना बघायला. तोंड घेऊन माझं, त्यानंतर असं हे बॅकग्राऊंड, त्यानंतर इकडे ही पोरगी काम करायची, ही परत अशी बघायला भेटणार नाही. सो या किचनला खूप मिस करू. या हॉलला सुद्धा खूप मिस करू. आम्ही या पूर्ण हॉलला मिस करू. कारण किती म्हणजे भारी हॉल आहे हा. लिटरली सांगतो, मॉर्निंग झाली ना की आम्ही इथे मस्तपैकी दोघं जण बसतो, कॉफी वगैरे पिते या सोफ्यावर. इथे या कोपऱ्यात बसतो, इथे बसतो, इथे बसतो. आणि हा बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. हा बाहेरचा व्ह्यू. मला असं वाटतं पाऊस पडणार आहे, वातावरण हे झालंय. हा बाहेरचा व्ह्यू इकडनं. हा असा व्ह्यू आम्ही खूप 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 मिस करू. कारण इथे बसलो ना आम्ही मस्त बाहेरून हवा येते, थंड वाटतं. हा किचन तर मिस करूच आम्ही, हा ना. मला पण बनव या घरातली शेवटची चहा. अरे बापरे, एवढं इमोशनल नको हो. पण या आम्ही ना ब्राऊन शुगर युज करतोय. बघा मला ना खूप सारे लोक म्हणजे आमच्या घरी कोणी पण आलं नाही काय टाकते असं विचारतात. ते ब्राऊन शुगर आहे, चांगली असते. म्हणजे आपल्या गुळाची साखर असते. तुम्हाला चाय देणार नव्हती ना. तू बोला तुला प्यायचं वाढवलं मी चहा. लास्ट टाइम मी घे पिऊन. लास्ट टाइम चहा पितो इकडचा. हे असं बोलू नको. काय मरतोय का काय मी. मला असं वाटतंय सूर्य पश्चिमेला उगवलाय का पूर्वेला. कारण आमचे जे साहेब आहेत ते सकाळ सकाळ पुस्तक घेऊन बसलेत. बापरे, एवढं मनावर घेतलंय. रोहित भाभी काय कळत नाही. बापरे, अरे ह्याला 83% आलेत ना. रोहित किती टक्के आलेत तुला. रडला का काय. कुठे रडलो. बघ चेहरा रडलेला आहे. बघ बघ का असं करतो हा, का असं करतो.
काय माहिती जास्त लोड घेतो. नाही तू लोड घेतो जास्त. घाई नाही करतो घाई. आई ना त्याला सगळं येतं म्हणजे मी शिकवलं त्याला. आता सध्या मी हे 12 खडी शिकवते त्याला म्हणजे पूर्ण स्पेलिंग त्याला आली पाहिजे. तर मी एकदम ना प्रॉपर त्याला सांगते की कुठल्या वर्डला प्रेशर दिल्यावर कुठला वर्ड रेडी होतो हे ते सगळं प्रॉपर चालू आहे. हा करतो तेव्हा हा मग मला पण वाटतं त्याला समजलंय. विचारलं तेच क्वेश्चन मी लगेच विचारला ना त्याला नाही. आणि त्याला काय बोललो त्याच्याकडे कॅमेरा घेऊन गेलो किंवा काय बोललो ना लगेच डोळ्यातून पाणी. हे तू पोरगी आहे इथे बघ. रडायचं नाही रोहित, इथे बघ कॅमेरा आहे. तू पोरगी आहेस नाही. पोरी रडतात. चला एक दिवस आपला पण टाइम येणार. येणार ना मग आणून दाखव. तो जल्दी आपला टाइम आहे का जर रोने का टाइम आहे आपला. गाईज मी हा बेडरूम ना कधीच व्लॉग मध्ये नाही घेतला आणि कधीच दाखवला नाही. कोमल आता पण माझ्याकडे रागाने बघते. ते शूज वगैरे ठेवलेले आहेत. हे तू चालू दे ना कोमल हे डेली. डेली चालत आहे ना. मध्ये चालू आहे चालत आहे ना. त्या रूम मध्ये चालू. तो मी या घराला मिस करेल. काय हे काम घर आमचं स्पेशल कपड्यांचं आहे आणि इकडे जास्त कपडे एवढे आहेत. आम्ही खरं सांगू का एवढे कपडे मी काढलेत देण्यासाठी. एवढे कपडे काढले काढून तरी सुद्धा माझे कपडे कमीच होत नाही ना. रूमला का मिस करशील मला ते कपड्यांमुळे. आम्ही अंघोळ करून येतो. मी तरी अंघोळ करून येतो मस्त पंखा लावतो एसी लावतो आणि एकदम आरामात कपडे वेअर करत या आरशात बघणार की चांगलं वाटतंय का. मग त्या आरशात बघणार की हा या साईडने चांगलं वाटतंय का असं वाटतंय का. परफ्यूम वगैरे करून. आणि ती मॅडम जी आहे ती मॅडम या रूम मध्ये बसून मेकअप करते. कोमल तू इथे एसी लावून बसून मेकअप नाही करत. मग तू ते मिस नाही करणार. मग बोलशील कधी. मला एवढं नाही आठवलं बाबा. किचन मध्ये कोमल जेवण करायचे मी ब्लॉग घ्यायचो त्यासाठी किचनला मिस करू. हॉलला मस्त बसायचो वगैरे. बेडरूम मध्ये रिलॅक्स टीव्ही लावून झोपायचं. म्हणजे प्रत्येक रूमला आपण मिस करणार. या बेडरूमला सुद्धा खूप मिस करू. मस्त इथे टीव्ही लावून आरामात एसी बीसी लावून मस्त पैकी बसायचो बघायचो टीव्ही. फुल मज्जानी लाईफ. या रूमला सुद्धा खूप मिस करू. की आपण जे आहे ते या गोष्टींना मिस करूच. पण आपण जिथे चाललोय ते ह्याच्यावर भारी आहे का ह्याच्यावर लो आहे. हा म्हणजे फ्रेश फ्लॅट आहे नवीन फ्लॅट आहे पण जे मला पाहिजे ते तिथे. ओके म्हणजे हिकडची जी आपण तुम्हाला काहीच सांगणार नाही. आम्ही सांगू नाही शकत. मी तुम्हाला सरप्राईज देईन तिकडे गेले. मला पण वाटेल की काहीतरी म्हणजे आहे ब्रो आणि तुम्ही एक्साइटेड आहे बघण्यासाठी. माझं म्हणणं असं आहे आपल्याला बघ पूर्ण कम्फर्ट झोन जो होता तिकडे भेटेल का या घराला आपण मिस करू की नाही माझा तो बेडरूम भारी होता मी टीव्ही लावून बसायची ह्याच्यावर भारी येते. मी सांगू नाही शकत ह्याच्यावर भारी आहे की नाही. मला तरी वाटतं मला आवडणारी गोष्ट तिथे म्हणजे मी रिलॅक्स राहू शकते किंवा सगळे रिलॅक्स तिथे राहू शकतात. रिलॅक्स हे नाही झंझट नाही. कोमलचं ड्रीम कम्प्लीट होणार आहे. म्हणजे तिथे अशा ठिकाणी राहण्याचं ड्रीम कम्प्लीट होणार. जिकडे फ्रेंड्स आताच बनलेले फ्रेंड्स आणि आता त्याला जायचंय. आणि असंच होतं रोहित सोबत. जिथे तो फ्रेंड्स बनवतो तिकडनं आपण खाली करतो हा ना. समोर राहिलो तिकडे आपण फ्रेंड्स बनवतो तिथे खाली केलं. सगळीकडे तेच होतं ना. तू तुझ्या फ्रेंड्सला मिस करशील ना. तू काय मिस करशील. मला खूप आवडलेलं इथे. मला आवडायचं सकाळी इथे उठून सगळ्यांच्या पहिले उठून इथे बसून चहा पिते खोलून ना मला खूप आवडतं. मला पण आवडतं. अर्धा तास तरी मस्त बसते इथे. मला हीच प्लेस आवडते. हॉल मधलं हा कोपरा आमचा फेवरेट आहे. माझं पण फेवरेट हा ना. आणि बेडरूम मध्ये टीव्ही बघणं फेवरेट आहे. हॉल मध्ये हे आणि किचन मध्ये याची मस्ती करणं. त्या 3 गोष्टी मी जास्त मिस करेल मला तरी वाटतं. मला वाटतं या घराला मिस करू आपण. खरंच मिस करू. छान आहे. स्टार्टिंगला ऑब्व्हियसली मिस करू आणि इकडे खूप रिलॅक्स वाटायचं. तिकडे सवय झाल्यावर मला असं नाही वाटत की मिस करू. मी तर नाही कारण की इथे बसून मी अभ्यास करायचो. मग तू मिस नाही करणार. नाही करणार ना भरपूर करणार. बापरे असा बोलतो जसं का तू कितीच अभ्यास केलाय. करतोय ना. चला चाय पिऊन घेऊया. तर पब्लिक या भर पावसामध्ये मला माझ्या बायकोनी चिकन घ्यायला पाठवलंय आणि बाजार सुद्धा घ्यायचंय. आणि चिकन घेऊन मला असं वाटतं की काहीतरी पंचपक्वान्न बनवणार आहे. मला बोलते काहीतरी भारी आणि स्पेशल डिश बनवते. तू जा पटकन चिकन घेऊन ये. चिकन आणि टिकटा घेऊन ये. भिजत आलोय. आता बायकोचं ऐकावं लागेल. नाही ऐकलं तर घराबाहेर वगैरे काढेल मारेल बिरेल. बात तो सही है. तो चिकन घेऊया आणि जाऊया घरी. चिकन घेऊन झालं आता भाजी घ्यायला आलोय.
बघा एवढं सर्व सामान या पोरीने मला भर पावसात आणायला सांगितलंय. या पोरीला जरा पण अशी तुला लाज वाटली जरा की एवढं मला सामान एवढ्या भर पावसात असं भिजत घेऊन आलो मी. मी पण भिजले. बघा विजा बघा विजा ते बघा मी विजा. पण भिजले पावसात. हा का कशी बाहेर जाऊन. बाहेर जाऊन आली तू घेऊ आणि मी काय रे पाऊस म्हणून तुम्ही दोघं फ्रेश दिसत आहेत. आता आई जरा पण लाज नाही एवढं पकडून उभा आहे. अरे पण मी एवढं पकडून उभा आहे पण थोडी तरी लाज पाहिजे ना कोणाला तरी की हातातून सामान विमान घेतील एवढं. मी जातो आणि फ्रेश होतो कपडे वगैरे चेंज करतो. बघूया मॅडमनी चिकन का मागवलंय काय विषय आजचा. तुला माहिती का मागवलं चिकन? नाही काय विषय. तू मिस करतोयस ना किचनला हा तर मग ज्या गोष्टी तू मिस करतो ते बनवण्यासाठी जास्त miss बापरे करायची गोष्ट. तरी ना मला 100% डाऊट आलेला पण मी कन्फ्युज ह्याच्यामध्ये होतो की हिने चिकन तर मला सांगितला पण पोटा कशाला सांगितलंय मी ह्याच्यात कन्फ्युज होतो. मला वाटलं काहीतरी वेगळं पंचपक्वान्न बनवेल. भावा नको मला नको 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 नको. ठीक आहे मी जातो फ्रेश होतो भेटूया फ्रेश होतो. गाईज माझ्या भावाने भारी असा दिमाग लावलेला आहे. त्या बाईच्या बिर्याणी पासून वाचण्यासाठी तो शिल जेवण खातोय. शिल म्हणजे दुपारी केलेलं बघू शकता. माझ्या मम्मीने इथे पावभाजी केलेली चीज पावभाजी. रोहित तू का खातोय चीज पावभाजी? तेव्हा एकीची बिर्याणी खाऊन बोर झालेली. लय बोर झालं. लय म्हणजे लय. वैताग आला तो. आपली पावभाजीच बरी. आई शपथ. त्या बघू शकता तुम्ही त्या बिर्याणी पासून या बाईला एवढा या बाईपासून आणि त्या बिर्याणी पासून मला एवढा वैताग आलाय की माझ्या भावाने सुद्धा इथे हार मानलेली आहे. आणि माझा भाऊ दुपारची मम्मीने केलेली पावभाजी खातोय. काय बोलू आता या बाई पुढे मी हरतो खरं. मला वाटलं जाता जाता या किचन मध्ये काहीतरी भारी बनेल पण मॅडम परत जाता जाता या किचन मध्ये बिर्याणी बनवत आहे. मला असं वाटलं की आजच्या दिवशी तरी मला काहीतरी भारी खायला भेटेल जाता जाता इकडनं. पण माझ्या नशिबात लिहिलेलं आहे बिर्याणी. तुला नाही बनवते. तुला नाही बनवते ना ऐक ना मी फक्त तुला बिर्याणीसाठी बोललो. टिकटा तू बनवू शकते माझ्यासाठी. बनवते ओके राईस मी तेवढंच खातो. हा मी खाणार आहे. तुमचा रोहितला पण नकोय ना. काय करू त्याला पण कंटाळला ना तो. सांग मला विचार करते काय करू बिर्याणी खाऊ की नको नाही खाऊ? नाही भेटणार. हा नाही भेटणार. हा नाही भेटणार. अरे या घरात जाता जाता खातो बिर्याणी. आता काय करू परत तुझं मन Actually बिन मला दुखेल. खायची होती बिर्याणी आज म्हणून मी बनवते. मला असं वाटतं थोडीशी नावाला टेस्ट नाही साठी चालणार. बनव ना थोडी. मी नाही देणार. हा ग म्हणजे तुला लोकांना दाखवायचं आहे का मला आवडते बिर्याणी असं. आणि तुला आवडते ही खरी गोष्ट आहे. तुम्हाला माहितीये का चला जाऊ दे गाईज काय मला पण असं समज ते सोडून तो बिर्याणी खाणार. त्याला एवढी बिर्याणी आवडते. चला जाऊ दे गाईज हिच्या म्हणण्यानुसार मला बिर्याणी आवडते. किचन मधला आणि या घराचा हा शेवटचा ब्लॉग. जसं मी नेहमी इथे उभा राहून ब्लॉग काढतो आणि हे दोघं बाया उद्या आम्हाला इकडनं खाली करायचंय. तो उद्या मॉर्निंग पासून खाली करणार तर मग काय ब्लॉग येणार. या घराचा हा शेवटचा ब्लॉग आहे बरोबर ना. तुम्ही सुद्धा या लोकेशनला मिस कराल की नाही कराल हे कॉमेंट करून नक्की सांगा. आणि ठीक आहे आता माझी बायको बनवतेच आहे बिर्याणी तर खाऊन घेतो. आता काय करू माझ्याकडे काय पर्याय पण नाहीये. नाही तू गपचूप मध्ये माझी बदनाम तसं नाही. तुझी 2 मिनिटामध्ये बिर्याणी बनवलेली चांगली असते. वाईट नाही बोलत आहे मी. चांगली असते पण ना रोज रोज खाल्ली तू. बिर्याणी कधी रोज खाल्ली. एक महिना आमच्या घरी तेच बनायचं. दिवस सोडून पण नाही. रोज म्हणजे रोज. हा, तुम्ही दोघं भाऊ सारखे आहेत. मी चुपचाप पावभाजी खाल्ली. मी बोललो रात्री मी सकाळी पावभाजी बाबा माझा बनव. ऍटलिस्ट माझा भाऊ तर वाचला. सारखे तिथे. हा ऍटलिस्ट माझा भाऊ तर वाचला. काय रोहित वा तुला खायची हाताची बिर्याणी. बिर्याणी शिजली आणि वासाने बोललात ना मला काही खायचे द्यायची नाही कोमल. सकाळी दोघांना पण एक काम कर हम लोग चिकन चीज बर्गर खाऊ. ते लोकांना चिडून चिडून बाप परत एकदा माझ्या रोहित भावाला शंभर तोफेची सलामी. कारण माझ्या भावाने अजून एक दिमाग लावलाय की भावा माझ्यासाठी चिकन चीज बर्गर मागवा. आम्ही लोक असं खाऊ चिडून. इथेच बरं. आम्हाला नाही आवडत. आम्हाला नाही आवडत. आमचं घरचं आम्हाला आवडतं. आम्हाला चटणी भाकर पण असेल आणि बर्गर ठेवला असेल तर चटणी भाकर म्हणून खाऊ. हे फक्त नावायला बर्गर ठेवलं ना तर पटकन अशी धावत येईल हावऱ्यासाठी. जेवण आवडतं. ही चटणी भाकर खाणारी पोरगी आहे. त्यानंतर ही बिर्याणी खूप छान बनवतो. बस अजून काय बोलू. काय नको बोलू तू. आम्हाला नाही भेटणार बिर्याणी. नाही ना. अरे नाही बनवत रोहित ती चांगली. आता बघ तारा तू काय बोलला बर्गर ठेवला
तर लगेच येईल खायला. एक घास तर खाईल. मग आपण लोक बोलते एक घास द्यायला मानताय ते लोक. तुम्हाला का पाहिजे? तुम्हाला आवडत नाही मग तुम्हाला कशाला एक घास द्यायचा? मग मी का देऊ तुम्हाला? कोणतं? बरोबर आहे. मी ऑर्डर करेल. कर. तू बनवू शकतो बिर्याणी? मी ऑर्डर करू शकतो. मला काय फरकच नाही पडत. दादा ऑर्डर करून टाकेल. दादा मला पण ऑर्डर. परत माझ्या भावाला 100 टोफीची सलामी. माझा भाऊ फुल मला डोक्यावर चढवतो आणि बोलतो की भावा तू माझ्यासाठी बर्गर मागव म्हणजे मागव. भावानी मस्त आहे की पावभाजी रमटवली. आता त्याला बर्गर खायचंय पण मी मागवणार नाहीये कारण मी सुद्धा गरीब आहे. मी सुद्धा चटणी भाकर खातो आणि मी ह्यांच्या पार्टीतला आहे. एकटा पडला. मिल्क आहे ना हे ऍक्च्युअली आमच्याकडे स्टँड नव्हता ना म्हणून माझ्या बायकोने ऑर्डर केली. स्टँड नव्हता सो म्हणून माझ्या बायकोने ही ट्रेडमिल ऑर्डर केलेली आहे. आणि इथे सुंदर प्रकारे आपले कपडे सुकतात. तू काय बनवतोय? नशीब मला वाटत बिर्याणी. एवढं मोठं नाव तू कसं देऊ शकते? आम्ही जो बनवतो ना ते बिर्याणीला पण फेल करेल. एवढं भारी बनवतो. मी तेच बोलतो एवढं मोठं नाव तू खातो ना तुम्हाला पण फेल करेल. ऐक ना मी काय बोलतो एवढं मोठं नाव तू कसं देऊ शकते या पुलावला बिर्याणी? वाह क्या एक्टिंग कर रहा है. काय बोलतोय तू? अरे मम्मी बोलली पोटात आहे ना जागा बिर्याणी खायची. तर मी बोललो अरे मम्मी मला खरंच नकोय ती बिर्याणी. खाऊ शकतो. जाम बोरिंग आहे बिर्याणी. मी बोलत पण नाही मला. मी खरंच तुला बनवतच नाही. मी बोलत पण नाहीये. मी बोलतच नाहीये. इथे रोहित आणि कोमल मध्ये भांडणं लागलेली आहेत. खोटं बोललो प्लीज. बापरे काय खोटं नाव घेते रोहित. नाव येते. इथे रोहित आणि कोमल मध्ये फीट भांडणं लागलेली आहेत आणि दोघं जण आम्ही मजा घेतोय. मला बिर्याणी आवडत. होय तुला खरंच बनवत नाही. मी बोललो होतं ना. मी बोलत पण नाहीये. मी बोलत पण नाहीये. मी बोलत पण नाहीये. मी बोलत पण नाहीये. Shut up. उलटं नाही बोलायचं. कटा बोलला वहिनीला. हा सॉरी बोल. खरंच यार मला नाही खायची बिर्याणी. नाही आवडत. अरे मी बोललो मग कुठे मला पाहिजे. तू का बोलतो माझ्या बिर्याणी बद्दल? मला नाही आवडत. मला पण नाही आवडत. मग नाही मी तुझ्याबद्दल बोलतच नाही. तू माझ्या बिर्याणी बद्दल नको बोलू. मग काय खाणार नाही आवडत मला. खरं सांगते ना. मला मी नाही बोलू शकत रोहित. मी नाही बोलू शकत रोहित. दादा नाही आवडत ना खरं. खरं सांग. मी नाही बोलू शकत. खरं देख रहे हो स्ट्रॅटेजी देख रहे हो. ऐक ना दादा जर नाही बोललं तर रात्री bedroom अरे त्याला बिर्याणी वगैरे चांगलं जेवण नाही आवडत. तू मॅगी खाल थोड्या वेळाने. हा खायची मॅगी मला आवडते. असं बिर्याणी पेक्षा तर बरीच आहे. बाप रे कोमल माझ्यापर्यंत ठीक होतं ग. तू आता इथं पुढे कधी खा ना. कोमल माझ्यापर्यंत ठीक एक होतं. गाणं पण नाही खाणार मी. एक गाणं पण नाही खाणार मी. खाणार पण नाही. एक गाणं तरी पण नाही खाणार. हे नको घेऊ. चल, जाऊ तर. चल, मी काय तुला काय द्यायला काय बिर्याणी द्यायला काय मला एकदम प्राऊड फील होणार आहे तुला खाऊ घालायला. पण कोमल तू एवढीशा पोरासमोर हरली का? मी कशाला हरू? ती मॅगी पेक्षा तर खरंच बरी आहे. जाम बरी आहे. मॅगी पेक्षा बरी ना बिर्याणी. हाँ। कभी तू सच नहीं, निकल गया नहीं, मुझसे. ए, मुझसे सच निकल गया. मॅगी निकल गया. चल अरे काय खोट निकल गया सच. जाऊन दे चल सच निकल गया मुझसे. बाप रे कोमल मला तरीच वाटलं की रोहित एवढं कसं बोलतोय. मम्मी बोलते. मम्मी कानात बोलते रोहितच्या. चला बाबा माझी तर एवढी हिंमत होत नाही एवढं सर्व बोलायची. ऍटलीस्ट माझा छोटा भाऊ तर बोलतोय. म्हणजे कसं छोट्या भावावरती राग तर नाही काढू शकत. माझ्यावर काय मम्मी बोलल्याप्रमाणे नंतर मला बेडरूम मध्ये मारेल वगैरे रुसेल फुगवेल. मग परत माझे 2-3 तास वाया जातात तिला मनवायला. अभ्यास येऊ दे ना आता. बा तुला होते तुला तोंड बोलायला जाम सुटलं ना. अभ्यासात पण तोंड सुटलं पाहिजे. मग रडायला कसं रडते मग पोरींसारखे ई करून. कशी ती बिर्याणी एवढी बिर्याणी ती गया तो गया. चल पोरींसारखे कसं रडतो. लगेच डोळ्यातून पाणी येतं. बिर्याणी मला काय बिर्याणी तुझी कोण खाणार.
गजब बेइज्जती है. बघ क्वेश्चन विचारू का? बघ कुत्रा पण नाही खाणार. मग तेव्हा तोंड असं तू चढवते आणि काय तिला मागून बोलते बस कर. क्वेश्चन विचारतो तुम्ही जर ब्लॉग नाही घेतला तर तुला पण तुडवेल आणि त्याला पण तुडवेल. बापरे. हो मॅडम. क्वेश्चन मॅडम हा तोतापुरी आंबा आहे ना, हा मला जाम आवडतो लहानपणापासून. हा जेवढा पिकलेला खायला मजा येत नाही ना, तेवढा कच्चा खायला मजा येतो. आणि इथे माझी मम्मी मला आंबा खाऊ घालते, बोलते की पोटभर आंबा खा म्हणजे तू बिर्याणी नाही खाणार. बघितलं मुंबई निघला ना. हा नाही हा. सो इथे माझ्या बायकोची फेवरेट बिर्याणी रेडी झालेली आहे, टोपात केलेली आहे, म्हणजे पुलाव ना. वाव सुंदर. आणि इथे माझा फेवरेट टिट्टा मसाला. खालचे करपले आवडते. तुम्ही आज टोपात मी भाकरी खाणार आहे ह्याच्यासोबत. बिर्याणी खाऊ ना मी पण. खाऊ ना. आवडते. तोंडाला पाणी सुटलं. बिर्याणी कधी खाऊ? ताट आणलंय तुला बघ. ये बाप सर्व. काय बोल ना, कॅमेरा समोर बोल ना. बोल ना. बोल. काय बोलत आहे ग? सॉरी वहिनी मी बघ मस्ती तू करत कोणाला काय बोललास ना म्हणजे कोणाच्या सगळ्यांसमोर तर तेवढंच सॉरी बोलायला पण लाजायचं नाही. सगळ्यांसमोरच बोलायचं. कळलं का? अख्ख्या जगाला दिसते कडक ना. आज पहिल्यांदा मला आवडली बिर्याणी. सगळं ठीक आहे, तुम्हाला माहितीच आहे मी कितीही बोललो, कितीही हातपाय मारले, कितीही प्रयत्न केला तरी माझ्या नशिबात लिहिलेलं आहे बिर्याणी. चला मी इथे जेवायला बसलोय. मी भाकरी आणि टिट्टे ट्राय करतो. ऍक्च्युली मला खायची इच्छा नव्हती पण खातोय कारण जाऊ द्या आता तिला बरं वाटेल ना मी खाल्लेलं. बरोबर ना. बिर्याणी पण बरी आहे. नक्की. छान आहे. नंबर. चला आता हे लोक एवढं बोलतायत तर भारी झाली असेल. कंट्रोल केला नाही खायचं. लय कंट्रोल केलं. किती वाजले बघा तुम्ही स्वतः. 2:11 झाले. 2:11 झाले आणि 2 वाजता तो उठून खातोय.